तर मित्रांनो, आता मी ऑफिसवरून घरी चाललो आहे आणि ऑफिसहून घरी जाताना मी आज जस्ट गोप्रो काय ते 360 कॅमेरा लावला आहे. बघूया काय रेकॉर्ड होतं ते नवीन फिटिंगवर. लूज आहे का रे? हां, थोडंसं लूज आहे. तर इथं पण व्ह्यू बघू शकतो मोबाईलमध्ये मी. हे हल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे मला एवढं. तर बघू रस्त्याने जाताना काय होतंय ते. चला मग. तर रस्त्याने काय कंटेंट भेटतंय का बघूया आपण. DJI मध्ये कनेक्ट व्हायला पाहिजे. वातावरण तर बघा कसं आहे आता. आपलं ID कार्ड ठेवूया खिशामध्ये. लोक लय बघतात. चार्जिंग 2% 2% म्हणजे 5 कांड्यापैकी 2 कांड्या आहेत. म्हणजे 2 पॉईंट म्हणजे 40% 100% पैकी. बघा कसे गाड्या एकदम शिस्तीत चालवतात नाही का. समजा आता हे पहिली जी लेन आहे बसवाली इथे लिहिलेली आहे. ज्या लोकांना राईटला जायचं ते राईटला थांबलेत, ज्या लोकांना सरळ जायचं ते मध्ये थांबलेत. काय डिसिप्लिन आहे राव, ह्याला म्हणतात सिविक सेन्स. इंडिकेटर वगैरे लावून थांबलेत लोक. आता आपण पण सिग्नल पाळायचं आहे. आपला पण सिग्नल रेड आहे, त्यामुळं आपण पण थांबायचं ग्रीन दिसतं. का बरं कनेक्शन पडलं नंतर. गार लागते, पावसाचं वातावरण आहे त्यामुळं गार लागते. खूप माझा आवाज येत असेल. अनेबल टू जॉईन द नेटवर्क. वाय ब्रो वाय. एक स्पेसिफिक जनता आहे इथं, त्यांनाच लय घाई असते नाही का. हे असे नमुने दिसणार ना तुम्हाला, हे अशा स्कूटीवर हेल्मेट घालून. हे म्हणजे नियम तोडणारे जे लोक आहेत त्यांनी स्पेसिफिक नाही केलं. पण जनरली समजून घ्या तुम्ही नाही का. लोकल आहे चांगली तिथं. असं म्हणजे जाताना येताना एकमेकांना ग्रीट करतात नाही का, स्माईल देतात. नाही तर चायला आपल्या इथे इंडियामध्ये जर एखाद्याला स्माईल बिल दिली ना तर लोक म्हणते ना येडा झालाय का नाही का, असं का असतोय. किस्सा झालता माझं लिटरली इंडियामध्ये तसाच. इथली सवय लागलेली मला लोकांना असं हसत हसत ग्रीट करायची. आणि मी हसलो ना, ते म्हणते काय झालं का हसतं माझ्याकडे बघून. म्हणलं अरे बाबा ओळख म्हणजे असं एक स्माईल दिली तर अवघड आहे. ते बरोबर आहे, कल्चरचा डिफरन्स असतं. इंडियामध्ये कल्चर आहे ते, आपल्या इथं नाही आहे. बघा आता सायकलसाठी वेगळी लेन ह्यांनी आतमध्ये डेडिकेटेड करून ठेवली. राईटला काम चालू आहे म्हणून. आणि सायकलवाला आला तर 4 व्हीलरवाला थांबणार. आता हा व्हॅनवाला नाही थांबला. यासाठी काही काही नमुने असतात जे नाही थांबत. बऱ्यापैकी काही
नियम बऱ्यापैकी फॉलो करणार. बघा साईडला काम चालू आहे म्हणून सायकलची लेन वरतून आहे, पण वरती काम चालू आहे म्हणून स्पेसिफिक बॅरिकेड लावून सायकलवाल्यांसाठी सोय करून ठेवली. साईडला इकडे इकिया वगैरे. आपण असं हे रेडवरनं चालायचं नाही का. खूप रेकॉर्ड होत असेल व्यवस्थित. आता क्रेफेल लय मोठी स्कीम केली मी. हे क्रेफेल दुकान आहे इथं. हा जो DJ 360 कॅमेरा घ्यायचा होता मला, तर इथं रेट कमी होता. मी ते दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, त्यांना सांगितलं ह्या दुकानात एवढ्याला भेटते, पण ते अवेलेबल नव्हतं. त्यांना म्हटलं आहे ते अवेलेबल, आणि मग त्यांनी हा रेट मॅच करून दिला मला. नुसत्या स्कीमा करायची काम आहे. वातावरण आज जरा ढगाळ आहे. आज पाऊस सांगितलेला 70%. सकाळी येताना पडत होता पाऊस, आणि आता काय एवढं मला नाही वाटत पडेल म्हणून. पडेल थोड्या वेळाने, पण तोपर्यंत पोचून जाईन मी घरी. लेन बघताय का, हा जो रेड रोड दिसतोय ना खाली तुम्हाला, हा सायकलसाठी डेडिकेटेड आहे. तर कसली गेली ती फास्ट बाईक, घाबरलो ना मी. सिग्नल बघा तुम्ही, लोक बऱ्यापैकी फॉलो करतात, तोडत नाही. मला पण माझा रेड सिग्नल आहे तर मला थांबायला लागेल. टाईट करा बाबा, हे लूज नको हो. तर गाड्या जातात समोरून. इथं सिग्नल फॉलो करायला लागतं, नाही तर लोक लय चिडतात. असे रागाने वागतात जसं काय त्यांची प्रॉपर्टीज लुटली नाही काय. पण नियम पण फॉलो केले पाहिजे. आय वूड लव टू फील हेल्प यू. आय वूड काय लिहिलं त्याच्या टी-शर्टवर. हे का बरं जॉईन नाही होते. मजा आली असते जर जॉईन झालं असतं तर. अजून रेडच आहे माझं सिग्नल. ग्रीन झाल्यावर दिसल. झाला ग्रीन. चला, कदाचित रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून कनेक्ट नसेल. भारी वाटते हे असं लावायचं आणि लोकांना स्माइली देत जायचं रस्त्याने नाही का. चाललं घरी ऑफिसवरनी. 6 वाजले तर आणून देतो. आणि वातावरण खूप ढगाळ आहे, थोडीशी थंडी वाजते. आता बघा समोर गाडीवाला आहे, तर थांबायला पाहिजे आपल्यासाठी. तर हेच मी इंडियामध्ये असतो तर त्यांनी मला जाऊनच दिलं असतं. म्हणलं असतं तुझ्या आधी मी इथं थांबलं तर मी जाणार पहिलं. तर बाईक लेनला प्रायोरिटी देतात, बाईकला चालणाऱ्या लोकांना पहिलं. एवढं एक चांगलं आहे. थर्ड पर्सन व्ह्यूचा पण कॅमेरा लावला आहे. माझं सिग्नल ग्रीन आहे त्यामुळे मी जाऊ शकतो. जस्ट रेड झाला म्हणजे 5 झाल्यानंतर. आता लोक फक्त बघा आपल्याकडे कसे बघतात रस्त्याने. अजून इथं हा इंडस्ट्रियल एरिया आहे त्यामुळे इकडं काही एवढी लोक नाही. पुढं चालू होते. रस्ता भारी आहे. हा रोजचा रस्ता आहे माझा घरी जायचा. मजा येते.
निवांत, जास्त गर्दी नसते, काय नसतं, चिलमध्ये. हा मेन हायवे आहे ना ब्रुसेल्सला जाणारा, त्यामुळं मोठ्या गाड्या जातात तिकडून. टू व्हीलरसाठी आपलं स्पेस सेपरेट रस्ता, टेन्शन नाही. जाताना इकडून आणि येताना पलीकडच्या साईडनं रोडच्या, तिथनं दोन्ही येऊ शकतात तसे जाऊन येऊन, पण जनरली फॉलो करायचं राईट साईडनी जात होतं. काय सेटिंग आहे. ग्रीन नाही आहे सिग्नल. ओए बॉय चार्ली तूने दिल की. ग्रीन, लेट्स गो. ओए बॉय चार्ली तूने दिल की बाजी मारली. तू भारी हे माउंट भारी आहे सायकलचा. मस्त समोरून असं वाटतंय रेकॉर्ड होते आणि आपलं सायकल चालवत जायचं मस्तपैकी. थंड ह्याच्यात. पावसात मजा येते, पाऊस फुल पडतो, पाऊस येडा सारखा. एवढा आहे सायकलवर निवांत चालू शकतो, सेपरेट लेन असल्याने जास्त काय लोड घ्यायची गरज नाही. आणि क्रॉसिंगला जर सिग्नल नसेल तर लोक थांबतात. सिग्नल जर लावलं तर मग आपल्याला सिग्नल फॉलो करावं लागतं. जसं की सिग्नल आहे. जनरली अर्धा तास लागतो ऑफिसवरून घरी जायला सायकलवर. तरी इलेक्ट्रिक बाईक आहे माझी, त्यामुळं जास्त एफर्ट नाही लागत. तसं पण इथं जास्त चढ उतार नाही आहेत, फ्लॅट सपाट रोड आहे. आपल्या इकडे इंडियामध्ये खालीवर रस्ते असतात, मोकार सायकलवाला पॅन्डल मारून येडा होतो. हवा कोण धडकून येऊ नका मला, नाहीतर अवघड आहे. कोण तर अशी घ्यायचं ते डायरेक्ट गुडघ्यावर टर्न आणल्यासारखे. बाहेरचा नॉईज पण जास्त रेकॉर्ड होत असणार आहे, माहिती नाही आहेत नॉईज कॅन्सलेशन आहे का नाही. माईक आहे माझ्याकडे, पण माईक काय आज आणलं नाही आहे, त्यामुळं काय रे पोट्ट्या हो. चला ग्रीन झालं सिग्नल, रिलोड घ्यायचं नाही, झापकन निघायचं, सापकन घरी जायचं. आलं समोरून थोडंसं टिल्ट होतं आहे कॅमेरा बघता. सगळं रे सगळं हे ला ला सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं. जुनी गाणी ऐकायला मजा येते. कि दिल बेकरार करके नहीं. जर जमलं तर 360 व्हिडिओ टाकन मी, नाही का. म्हणजे जे लोक व्यायाम वगैरे करतात विअर घालून सायकलवर, त्यांना भारी आहे ना बघायला. इलेक्ट्रिक सायकलचं एक आहे, 4 म्हणजे एक पॅन्डल मारलं की 4 पॅन्डलचं काम होतं. पॅन्डल इंडियन मराठी पॅडल. असं मला कंटेंट भेटला पाहिजे रस्त्याने जाताना. मला जरा ॲडव्हेंचरस रस्त्यावरून जावं लागणार. हे सुनसान रस्ता आहे, त्यामुळं इकडं काही लोक नाहीत जास्त. मोस्टली हे सिटी समोर आहे, समोरचा जो रोड आहे तिथनं सिटी चालू होती.
गर्दीच्या ठिकाणातून चालवल्यावर मग मला कंटेंट भेटू शकतो. करके नहीं. वाह, साईडला झाडं बघा कशी आहेत आणि ट्राम पण येते. फुल एकदम जपानचा व्ह्यू. हे PR आहे. PR म्हणजे पार्क अँड राईड. तिथे लोक पार्क करून सिटीमध्ये जायचं असेल तर जातात लोक, कारण सिटीत पार्किंग फ्री नाही, इथं फ्री असते. चला, ग्रीन सिग्नल आहे तोपर्यंत आपण क्रॉस करून घेऊ, नाहीतर परत थांबायला लागेल नाही का. चलो भाई लोग, भाई को जागा तो आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. सिग्नल मित्रमंडळ इलेक्ट्रिक. गरिबांचा स्टीमर फ्रेंड्स, असं हसायचं नसतं रे. गाड्या जातात तिथून, सायकल जातात. कसं आहे, नाहीतर कंटिन्युअस कॅमेरा समोर दिसतो. कुठं त्याचा वाचा बघत तिथं डुंगण बघत बसायचं. पृष्ठभाग बघत बसायचं. ची खूप घाण. सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, कीजिए बेकरार करके नहीं. ग्रीन गो गो गो. हो, मेरा सिग्नल है, मैं जाएगा, रुकेगा तू. अजून सुनसान पहाडी. किती मिनटं झाले आपण ऑफिसमधून निघालेलो? 18 मिनटं झाली. अराऊंड अर्धा तास लागतो ॲव्हरेज, 30 मिनटं. डिपेंड करतं सिग्नल किती लागतं त्याच्यावर. कधी कधी सिग्नल लागलं तर मग एवढं आहे. इथं किती मिनटाचं सिग्नल आहे तो टायमर नाही देत. आपल्या इथं टायमर असतो की किती मिनटाचं सिग्नल आहे, मग ते टायमर बघून लोक फार वळवळ करतात. काही हे बघा, हे असं अलाउड नाही आहे गाडीवर. ठीक आहे, टर्न घेतला की ऑटोमॅटिक बेस्ट ट्रॅकिंग चालू ठेवायला पाहिजे. चला, आपला सिग्नल ग्रीन आहे.
क्लिअर आहे. लेट्स गो. तर आपल्याला जायचं आहे घरी. जाऊ दे का रस्ता हळू चालतो छोकरे बेजाना ठोकरे अरे आहे आपण पंगा नहीं करना दंगा नहीं करना कर दूंगा वरना तेरी टाय टाय. ला जायला रस्ता द्यायला लागतो कंपल्सरी, नाहीतर इमर्जन्सी व्हेकल्स, ऑल इमर्जन्सी व्हेकल्स राईटला मूव्ह करायचं जर आल्या तर. इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे मिशन मसाला म्हणून राईटला. जायचं आहे बघू, अजून तर काय प्लॅन नाही. चला थोडंच रस्ता झाला आहे, आलो म्हणजे ऑलमोस्ट. सोचेंगे तुम्हें प्यार आता कधी चालवायची. या गाड्या फोर व्हीलर अजून सायकल चालवलं की कसं साईडने पटकन लागते आणि फोर व्हीलरची लेन मला कशी हळूहळू होते साईडला. अरे मेरा सिग्नल ग्रीन है रे भगा तावडे. जस्ट मिस झाला. चला ग्रीन. आपलं घर जवळ आलेलं आहे मित्रांनो आता, आणि हे आपण पोहोचलो. अरे धरपडले ना, दात राहणार, दात दोघं जात. आणि आपण घरी पोहोचलो आहे. छान कुत्रे.
-1. Face tracking. Okay. Let's go. दहलीज पे मेरे दिल की जो रखी है तूने कदम मेरे नाम पे. सगळ्यात लास्टला मीच येतो, बाकीचे लोक सगळे कॅमेरा घ्यायचा ना. चावी है फक्त आता, नाहीतर सायकल गायब. लाईट बंद, रूम लॉक. डन. तर मित्रांनो, हा असा छोटासा ब्लॉग ऑफिसवरनं घरी यायचा विथ न्यू 360 camera mounted on the handlebar. Thanks for watching.